सर सध्या नाशिककरांनी गाडी घ्यावी की होल्ड करावी अजून थोडा दिवस? नाही, होल्ड करावी. होल्ड केली पाहिजे. हो, हो. सीएनजी गाडी घ्यावी की टाळावी? टाळावी, शक्यतो तर टाळावीच. टाळावी. हो. ओके सर, नाशिकमध्ये सध्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? सर योग्यच नाही, कारण की 3-3, 4-4 पंप असून 2-2 तास नंबरला राहावं लागतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? गाडी सीएनजी आहे, प्रॉफिटेबल आहे. हा. कमर्शियलच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा पण आहे. ऍक्च्युली सीएनजी गाडी ज्यावेळेस मी घेतली 2 वर्षापूर्वी त्यावेळेस एवढी मोठी लाईन नव्हती. ओके. तर ओशन नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 25 पंप आहेत, ज्याच्यामध्ये 15 पंप जे आहेत ते आपले शहरी भागामध्ये आहे. ओके. आणि उरलेले 10 पंप हे ग्रामीण भागामध्ये आहे. ओके. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक असतो जो ऑफलाईन असतो आणि एक असतो तो ऑनलाईन असतो. तर ओके. ओशन मला ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काय फरक आहे तो जरा जाणून घ्यायचा आहे. ओके. प्रामुख्याने अमोल जे ऑनलाईन पंप आहेत ना, तर ऑनलाईन पंपावरती नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सांगू किंवा नाशिक शहरामध्ये आता ऑनलाईन जे पंप आहेत, उदाहरणार्थ आपलं एक विल्लोळीचं पंप आहे, ते सगळ्यात जुनं आहे. त्याच्यानंतर एक नाशिक रोड परिसरामध्ये आहे, आपलं नाशिक पुणे हायवेवरती. त्यानंतर एक पंप आहे KK कॉलेज शेजारी. त्याच्यानंतर एक एक्सेलो पॉइंटला पण एक ऑनलाईन पंप आहे. त्यानंतर अजून एक पंप नुकताच चालू झालेला आहे आपलं धुळे आणि मालेगावच्या मध्ये. तर हे झाले 5 ऑनलाईन पंपाचे प्रकार. इथे जो गॅस आहे ना अमोल, तो 24 तास ऑनलाईन पाईपाद्वारे इथे आणला जातो आणि तिथे हे पंप 24 तास चालू असतात. इथे सीएनजी तुटवडा निर्माण होत नाही जोपर्यंत पंप किंवा पाईपलाईन हे मेंटेनन्सला जात नाही तोपर्यंत. आणि ऑफलाईन पंप जर विचार केला आपण, तर ऑफलाईन पंपामध्ये काय होतं की ऑनलाईन पंपातून ट्रकमध्ये गॅस भरला जातो आणि तो ऑफलाईन पंपापर्यंत पोहोचवला जातो आणि तिथे मग गॅसची सप्लाय होते. आणि जर तुमच्या ट्रकमध्ये ऑफलाईन जे ट्रक तुमचे येतात, ऑफलाईन पंपावर जर ट्रक आले आणि त्याचं गॅस संपलं की ऑफलाईन पंप पूर्णपणे बंद. एकतर तुमच्याकडे ट्रक अवेलेबल पाहिजे लगेच, किंवा ते ट्रक येत असेल तोपर्यंत तुम्हाला तिथे सीएनजी भेटणार नाही. तर हे याचे प्रामुख्य 2 प्रकार आहेत जे तुम्हाला उदाहरण सोबत मी सांगितले. तर अमोल आपलं पुढचं पॉईंट काय यामध्ये आता? सीएनजी कम्पेअर टू पेट्रोल कसं पडतं? तर पेट्रोल मध्ये आपली जी गाडी असते ना, तर ती 5.5 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने चालते आपली. ओके. एक आपण आहे ना याच्यामध्ये मित्रांनो, आम्ही जो उदाहरण घेतलंय टाटा पंचचं घेतलंय, हो. एक एव्हरेज आणि ARI चे जे आकडे आहेत ते आम्ही सांगतोय. त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः तुम्हाला पेट्रोलवरती पंच पडते 5 ते 5.5 रुपये किलोमीटर हायवेवरती, बरं का. सिटीचं आम्ही याच्यामध्ये तुलना केलेली नाहीये. ही तुलना जी आहे ती पूर्णपणे हायवेची आहे. आणि त्यानंतर अमोल सीएनजीला किती पडते आपल्याला? ती सीएनजीला फक्त 3.5 रुपये किलोमीटर पडते आपल्याला. 3.5 रुपये किलोमीटर आपल्याला ही गाडी पडते. हो. सर्वसाधारणतः. हो. पण आता यामध्ये पण एक गोष्ट आहे, हे झालं कारचं. पण जेव्हा तुम्ही जुन्या गाडीमध्ये लावत आहात तुमचं सीएनजीचं फिटिंग, जेव्हा तुम्ही करत आहात, तर तेव्हा तुम्हाला हे आकडे थोडेफार कमी जास्त होऊ शकतात. हो. कारण हे आम्ही जे दिलेले आहेत ते ARI चे जे आकडे आपण ते दिलेले आहेत. आणि हे कंपनी फिटेड आहे. हा, आणि हे पण आम्ही असं पण ऐकलं की बाहेरून जर तुम्ही सीएनजी फिट केलं एव्हरेज जास्त देते आणि ते गॅस पण जास्त बसतं, बरं का. हो. तर सीएनजी बाहेर फिट करायचा हा पण एक फायदा आहे. तुमच्याकडे जर जुनी गाडी असेल ना मित्रांनो, गो फॉर आउट सोर्स ऑफ सीएनजी, म्हणजे तुम्ही बाहेरून फिट करून घ्या. आणि जर तुम्ही नवीन घेणार असाल ना, तर तुम्ही निश्चितपणे एक कंपनी फिटेड गाडीचा विचार करा यामध्ये, हे ना. हो. येस. तर आम्हाला आता पुढचं आपल्या याच्यामध्ये पॉईंट काय आहे अजून? याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे औषध. आता तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट सांग सीएनजी बद्दलचे. ओके. आता मित्रांनो, जर आपण सीएनजी बद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंटचा विचार केला तर आपण तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो. सगळ्यात पहिली, सीएनजी आपलं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पॉकेट फ्रेंडली आहे खूप जास्त. तुम्ही जर सर्वसाधारणतः विचार केला ऑन हायवे, जे तुम्हाला आम्ही आता सांगितले टाटा पंचच्या बाबतीत, बरोबर, तर गाडी तुमची सीएनजी वर 3.5 ते 4 रुपये किलोमीटर पडते आणि तीच गाडी तुम्हाला हायवेवरती पडते साधारणतः 5.5 ते 6 रुपये किलोमीटर. म्हणजे एक निम्म नाही तरी एक तुम्हाला 40% तुमचे पैसे वाचताय. हे झालं सगळ्यात मेन. त्यानंतर सेकंड गोष्ट, सीएनजी पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. त्यानंतर हे एक कार्बन इमिशन याचं कमी आहे, तर हे इन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे मित्रांनो सीएनजी आपलं, हे ना. त्यानंतर जी दुसरी गोष्ट, नाशिक जर आपण विचार केला तर नाशिक लगत शहरं आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला मोठ्या शहरामध्ये जायचं असेल, इथे मुंबई झालं किंवा पुणे झालं किंवा गुजरातमध्ये सुरत झालं, इथे सीएनजीची अवेलेबिलिटी तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे, हे ना. हो. तर सीएनजी अवेलेबिलिटी मिळतीये तर तिथे पंप खूप जास्त आहे, मोठे शहरं आहेत. नाशिक पण अजून आता सीएनजी मध्ये डेव्हलप होतंय, तर तिथे तुम्हाला जाण्यासाठी एक्सेस जे तुमचं आहे तिथे सीएनजी तुम्हाला खूप लवकर मिळणार आहे. सीएनजी तुम्हाला तुटवडा निर्माण होणार 100% नाही. आणि लाईन पण थोडं कमी बघायला मिळते. हो. तर हे झाले सीएनजीचे पॉझिटिव्ह पॉईंट्स. आता जर आपण निगेटिव्हचा विचार केला ना अमोल, यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स, काही निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत. सगळ्यात मेन आहे वेटिंग.
किंवा सीएनजी साठी लाईन लावणं, आणि हे खूप जास्त म्हणजे हॅरेसिंग आहे असं एक मी सांगू इच्छितो. मी पण एक सीएनजी कार ओनर आहे, माझ्याकडे पण एक सीएनजी गाडी आहे. तर आपण काही गेलो, अरे यार लाईन आहे, अर्धा तास कधी कधी लागून जातं, कधी कधी 2-2 तास पण लागतात हे ना. तर ही एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली. त्यानंतर सेकंड गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला सीएनजीचा जो रन मिळतोय ना, सर्वसाधारण तुम्ही एकदा सीएनजी रिफिल केलं की ते 200 किलोमीटरच्या आसपास गाडी तुमची चालते. मग त्यानंतर तुम्हाला परत सीएनजी रिफिल करायचं, ही एक सेकंड गोष्ट झाली. आणि त्यानंतर जेव्हा आपण रुरल एरियामध्ये जातोय तिथे सीएनजीचं तेवढं अजून फिटमेंट वगैरे पंपचे झालेलं नाहीये, तर तिथे आपला तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि तिथे आपल्याला एक सीएनजी मिळणार आहे, तिथे आपल्या गाडी पेट्रोल चालवायला लागू शकते. उदाहरणार्थ तुम्ही जर धुळ्याच्या पुढे गेलात तर जळगाव नंदुरबारला अजून सीएनजी पंप चालू झालेले नाहीये, पण लवकरच होतील. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुमचं गाव किंवा तुमची रेग्युलर चक्कर या ठिकाणी होत असतील तर तुम्हाला या गोष्टीचा विचार तुम्ही करू शकता निश्चितपणे. बाकी मोठ्या सिटीमध्येच तर सीएनजी अवेलेबिलिटी खूप चांगली आहे. तर असे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सीएनजी झाले. तर मित्रांनो, आता जे तुम्ही खूप जास्त उत्सुकतेपणे वेट करत होत्या मेन पार्टच्या व्हिडिओमध्ये, तर आता आपण जाऊ सीएनजी पंपांवरती आणि तिथल्या जे सीएनजी उपभोक्ते आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की त्यांनी सीएनजी गाडी, जो आपला प्रश्न आहे आजचं की नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे, तर हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. चला तर मग पंपांवरती जाऊया मित्रांनो. आपण बघू शकता हा आहे MNGL चा ऑनलाईन पंप नाशिकमध्ये केकेवाक कॉलेज शेजारी. ठीक आहे. आता इथे गाड्या पण तुम्ही लागलेल्या बघू शकता. आतमध्ये जवळपास इथे कंपनी फिटेड नॉन कंपनी फिट 2 लाईनी आहेत आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की हे ज्या लाईनी आहेत पूर्णपणे, एक थोडी गाडी साईडला घ्यावा लागेल आपल्याला, आणि हे जे आपण बघू शकतो इथे लाईनी ज्या लागलेल्या आहेत आपल्याला इथे, तर लाईनी तुम्ही बघू शकता की कंपनी फिटेड नॉन कंपनी फिटेड या 2 लाईनी आहे इथे. आता आतमध्ये सर्वसाधारणतः 10 गाड्या पकडू आपण आणि इथून 11व्या गाडीपासून आपण सुरुवात करू वॅगनर पासून. ठीक आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. मित्रांनो 26 गाड्या झालेल्या आहेत पूर्णपणे. आता आपण आपल्याला काय करायचं, ही लाईन या साईडला कंटिन्यू होते, लाईन या साईडला कंटिन्यू होते, त्यामुळे आपल्याला हायवेच्या साईडला जावं लागेल. 26 गाड्या झालेल्या आहेत. ही जी गाडी झाली, ही 27वी गाडी मित्रांनो आपली. ओके. ही 27वी गाडी आहे. 27, त्याच्यानंतर 28 ही एक्सप्रेसो, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41. ही इर्टिगा आली आपली 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. मित्रांनो 50 गाड्या कंप्लीट झालेल्या आपल्या. आता ही जी गाडी आपली 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. मित्रांनो 60 गाड्या पूर्णपणे कंप्लीट झालेल्या आहे बघा या एक्सटेंड बरोबर, एक्सटेंड पर्यंत. आता आपण काय करू मित्रांनो, आता आपण आपली गाडी साईडला लावूया आणि हे जे सीएनजीचे उपभोक्ते आहे त्यांचं आपण मत जाणून घेऊ की त्यांचं मत काय आहे नेमकं, नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेतली पाहिजे किंवा नाही. तर मित्रांनो आपण केकेवाकच्या पंपावर आहोत आणि आपले पहिले उपभोक्ते आपल्या लाईनीमध्येच मिळालेले आहेत, कुणाल शिंपी सर. तर सरांशी आपण संवाद करूया. सर, नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? सीएनजी गाडी घेणं म्हणजे आजकाल परेशानी झालेली. गाडी घ्यावी की नाही असं झालंय. ही गाडी आपण आत्ताच घेतली, 1 वर्ष झाला गाडीला, पण याचा मोठा प्रॉब्लेम असा झाला की लाईनीत जवळपास 50 ते 70 गाड्या मिनिमम राहतात. आम्ही आता गाड्या मोजल्या येण्याच्या पूर्वी 61 गाड्या होत्या. हो, तर ते उपयोगच नाहीये गाडी घेऊन. सध्या एकतर सरकारने नाशिकमध्ये एकतर पंप वाढवले पाहिजे, नाहीतर दुसरा काही पर्याय नाही, नाहीतर सीएनजी गाडी नाशिकमध्ये तर काही उपयोगच नाहीये. सर तुम्ही ना सीएनजी किती वेळा रिफिल करताय गाडीमध्ये सध्या? सर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे मी. मला दिवसाचा मिनिमम राऊंड 100 ते 150 किलोमीटर आहे. मला 2 दिवसात करावं लागतं. मी काल ह्या टाइमला इथेच होतो ना, आज पण इथेच आहे. नाही सर, तुमचं किती वेळ झालाय सीएनजी भरता? सीएनजी भरायला तर माझा हाफ एन आवर इझी जातोच, 1 तास, अर्धा 1 तास इझी जातो. आता लाईन 1 तास चालू आहे असं वाटतं मला. इझी मी अर्धा 1 तास तर आरामात झाला मला लाईन. ओके. तर सर तुम्हाला वाटतं नाशिककरांनी सीएनजी गाडीसाठी आता गेलं पाहिजे का? नाही, उपयोगच नाहीये. अजून आपली डेव्हलपमेंट तेवढी नाहीये, त्यामुळे आपण सीएनजी कडे नाही गेलं पाहिजे. ओके. तर मित्रांनो हे शिंपी सरांचं मत होतं. चला जाणून घ्या आणखी लोकांचं काय मत आहे याच्यावरती. मित्रांनो आपल्याला इथे अजून एक उपभोक्ते भेटलेले आहे, त्यांच्याकडे कमर्शियल गाडी आहे. तर चला सरांना विचारूया. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? गाडी सीएनजी आहे, प्रॉफिटेबल आहे. कमर्शियलच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा पण आहे. फक्त एकच आहे की पंपांची संख्या वाढली नसली कारणानं सीएनजी आम्हाला मिळायला थोडा त्रास होतो. ओके. आणि प्रत्येक ठिकाणचे भाव हे वेगळे वेगळे आहे.
तर त्या प्रत्येक ठिकाणच्या भावामध्ये जवळपास किलो मागे 10 ते 12 15 रुपयाचा जर फरक पडत असेल हो. तर ते थोडं आम्हाला पण विचार. आता नाशिकमध्ये सीएनजी 91 रुपयाला आहे, बाकीच्या ठिकाणी 78 रुपयाला आहे. बरोबर आहे. तर हा जो किमतीतला फरक आहे तो लक्षात येण्यासारखा असतो ना, त्याच्यामुळे आम्हाला ते थोडं हे विचार करावा लागतो. गाडी खूप चांगली, पण फक्त त्याच्या डिसएडव्हान्टेज असे की गाडी पंपावर उभी करायला आणि गॅस भरायला सीएनजी भरायला याच्यात वेळ खूप जातो. तो वेळ आम्हाला मेकअप करायला थोडं पुढे त्रासदायक आहे. तर तुमचं काय मत आहे, एखाद्याला जर बिझनेस चालू करायचं कमर्शियलचं, त्यांनी डिझेल गाडीकडे जावं सध्या तरी का सीएनजी गाडी घ्यावी? नाही, आता सरकारच्या पण नवीन धोरणानुसार पंप त्यांना झिरो एमिशन्स पाहिजे सरकारला, आणि प्रदूषणातून मुक्तता पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी ते सीएनजीचा प्रसार आणि इलेक्ट्रिकल व्हेकल गाड्यांचा जो चालू केलाय त्याला योग्य प्रतिसाद आहे. फक्त ही जी अवेलेबिलिटी आहे ती जर काही प्रमाणात कमी झाली, म्हणजे आम्हाला जो त्रास आहे तो लाईन मध्ये उभं राहणं थांबणं, तो फक्त त्रास कमी झाला तर मग त्याचा गॅस हा उत्कृष्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल, थँक्यू सर. मित्रांनो, आपल्यासोबत अजून एक सीएनजी उपभोक्ते जोडले गेलेले आहे, नरेश पाटील सर. सरांकडे रेनॉल्ड्सची ट्रायबर आहे. सरांनी बाहेरून सीएनजी फिट करून घेतलंय गाडीला. तर सरांकडून आपण मत जाणून घेऊया. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिककरांनी सीएनजी गाडी घ्यावी की टाळावी? घ्यायला हरकत नाही, कारण ती खिशाला परवडते. ओके. हा, पण अडचण अशी आहे की मी दुपारी 1 वाजेपासून हे दुसऱ्यांदा ह्याच पंपावर आलोय. ओके. ह्या पंपावर आलो, इथे गर्दी आता जेवढी आहे तेवढीच गर्दी होती, आणि मला काम असल्यामुळे मी RTO ला निघून गेलो, आणि तिकडे जवळच मसरूरला दुसरा पंप होता, तिथे गेलो, तिथे तीच परिस्थिती, म्हणून तिथूनही बाहेर निघालो आणि मित्रांना भेटून पुन्हा वापस ह्याच पंपावर आलो. आता तीच गर्दी आहे. तर अपेक्षा अशी आहे की पंप वाढले पाहिजे. बरोबर. सर, सध्या नाशिककरांनी सीएनजी गाडीसाठी होल्ड करावं किंवा त्यांच्याकडे पेट्रोल गाडी सीएनजी कन्वर्ट करावं की होल्ड करून पेट्रोलवर चालवावी थोडा दिवस, पंप वाढते तोपर्यंत? काय वाटतं तुम्हाला? नाही, पंप वाढतील अशी अपेक्षा करूया, पण वाढले नाही तर मग गडबड आहे. तर मग सर, घेतली पाहिजे का नाही आता सध्या, म्हणजे सीएनजी गाडी कन्वर्ट केली पाहिजे का नाही तुमच्या हिशोबाने? ते डाऊटफुल आहे, कारण कसं आहे माहिती का, प्रत्येकाला आपला खिसा बघायला लागणार, त्यामुळे थोडंसं अवघड आहे. हा, पण जर समजा आता गाडी नाहीये आणि घ्यायची की नाही घ्यायची, मग थोडं थांबायला काही हरकत नाही. आपल्यासोबत आणखीन एक उपभोक्ते जुडलेले आहेत, मेटकर सर. त्यांच्याकडे XL6 आहे मारुतीची. तर चला सरांचं मत जाणून घेऊया. सर, नाशिक मध्ये सध्या परिस्थितीमध्ये नाशिककरांनी सीएनजी गाडी घ्यावी की टाळावी? टाळावी, शक्यतो तर टाळावी. ओके. सर, असं का बरं तुम्हाला वाटतं? जर सीएनजी गाड्या गव्हर्नमेंट जर प्रोड्यूस करते तर तेवढा सीएनजी पण उपलब्ध केला गेला पाहिजे. एक्झॅक्टली. ठीक आहे, जर पेट्रोल पंपच नसतील तर त्याचा काही युजच नाहीये. हो, तेही बरोबर आहे. जर लोकांना 2-2, 4-4 तास जर लाईन मध्ये उभं राहावं लागत असेल तर त्याचा काही यूज नाहीये. त्यापेक्षा पेट्रोलवर चालवावी गाडी. सर, तुम्ही सीएनजी गाडी घेऊन तुम्हाला काय वाटतं की तुमचं फुल नीड फुलफिल झाली, एक मायलेज वगैरे मिळते, पण हॅरेसमेंट होते? मायलेज मिळतोय पण हॅरेसमेंट खूप होते. सर, किती वेळ लागतो लाईन मध्ये साधारणतः? शक्यतो तर मी जास्त करून पेट्रोलवरच चालवतो. पण आता कधी मध्ये या लोकेशनला पेट्रोल पंप दिसला तर तिथं जो गर्दी कमी असेल तर ऍड करून घेतो त्याच्यामध्ये. ओके. जर तुम्हाला किती वेळा म्हणजे भरावं लागतंय हप्त्यातून सीएनजी? त्यातून शक्यतो तर मी एखादा भरतो, बाकीचं पेट्रोलवरच चालवतो. पेट्रोल चालवता तुम्ही? हो. कारण की पेट्रोलचे आणि सीएनजीचे रेट जवळपास सारखेच आहेत. हो, जवळपास सारखे, पण मायलेज थोडं आपला कमी असतो, प्लस मायनस 5 डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. चालेल. तर सर, आता फायनल, नाशिककरांनी सध्या होल्ड करावं सीएनजी साठी की गाडी घेऊन टाकावी सीएनजी? होल्ड करा. सरांचं मत आहे गाडीला होल्ड करा, थोड्या दिवसानंतर गाडी घ्या. थोड्या दिवसात जेव्हा पूर्णपणे इथं पेट्रोल पंप 100% होतील, 100% त्यांच्याकडे सीएनजी अवेलेबल राहील, ऑनलाईन राहतील, तेव्हाच तुम्ही घ्या. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्या सोबत आणखीन एक उपभोक्ते आहेत. सरांकडे कमर्शियल व्हेकल आहे. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य, घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? खूप योग्य आहे सर. ओके. तर परवडते गाडी? बाकी तुम्हाला काही त्रास वाटतंय का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम इतका आहे की सीएनजी पंप जर अजून जास्त अवेलेबल झालेत तर उत्तम होईल. ओके. तर म्हणजे हे मित्रांनो, खूप वेळानंतर आपल्याला हे जे उपभोक्ते ते खुश दिसलेले सीएनजी याच्यातनं. तर चालेल, थँक्यू सर. मित्रांनो, आपल्या सोबत जुडले आहे सीएनजी उपभोक्ते. आणखीन एक सीएनजी पंपावरती I10 गाडी आहे, नारायण खरात सर आहेत. सर, सध्या परिस्थितीमध्ये नाशिककरांनी सीएनजी गाडी घ्यावी की टाळावी? सर, परिस्थिती अशी आहे, पंप खूप कमी आहे. हो.
आणि आमचा हा वेळ जास्त जातो याच्यामध्ये. वेळ जास्त जातो. सर गाडी परवडते का? पण गाडी परवडते पण वेळ जातो त्याच्यामुळे गाडी. तर मग सर सध्या नाशिककरांनी गाडी घ्यावी की होल्ड करावी अजून थोडा दिवस? नाही, होल्ड करावी. होल्ड केली पाहिजे जोपर्यंत पंप तोपर्यंत होल्ड केली पाहिजे. चालेल, थँक्यू सर. ओके सर. महाजन सर भेटलेले. सर नाशिकमध्ये सध्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य वाटते तुम्हाला? ऍक्च्युली सीएनजी गाडी ज्यावेळेस मी घेतली 2 वर्षापूर्वी त्यावेळेस एवढी मोठी लाईन नव्हती. ओके. त्यावेळेस एक वेळेस घेतली गाडी तर काही वाटत नव्हतं. पण आज ऊर्जा घडीला जर आपण बघितलं तर प्रत्येक सणासुदीला साधारण 40-50 गाड्या एकेका शोरूम मधनं निघतायत सीएनजी गाड्या. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय एक दीड तास आपल्याला सीएनजी भरण्यासाठी लागतं. सर तुमचं मत काय, नाशिककरांनी सीएनजी गाडी घेतली पाहिजे का सध्या परिस्थिती बघून, का होल्ड केलं पाहिजे? परिस्थितीत जर काय हे पंप साधारण ज्या आहे त्या परिस्थितीपेक्षा जर डबल झाले तर ही जी लाईन आहे साधारण 15 ते 20 मिनिटं लागत असतील तर घ्यावी, अदरवाईज घेऊ नये. तर मित्रांनो सीएनजीचे आणखीन उपभोक्ते आपल्या सोबत आहे, वाबळे सर. तर चला वाबळे सरांचं मत जाणून घेऊ. सर नाशिकमध्ये सध्या परिस्थितीमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? सर योग्यच नाही, कारण की 3-3, 4-4 पंप असून 2-2 तास नंबरला राहावं लागत. काय उपयोग आहे त्याच्यात कोणी येतं मध्ये दादागिरी करतं, दम देतं. एवढले जर 200 गाड्याचे नंबर आहे जर म्हटलं तर काय उपयोग आहे? ती सीएनजी गाडी त्यांना बंद करायला पाहिजे, काहीच उपयोग नाही. सरळ पेट्रोल गाडी वापरलेली योग्य राहील. सर तुम्ही किती वेळ लाईन मध्ये लागतात? 2 तास झाली सर मला आता. 2 तास लाईन? 2 तासापासून मी पाळा आता तिकडे कॉलेज बस होतो. कॉलेज पासून इथपर्यंत जर 2 तास त्याच्यात मध्ये येतं, कोणी लाईन लागत, कोणी मध्ये घाली तर गाडी स्थानिक वाले. बरोबर आहे, प्रॉब्लेम आहे. सर खूप चिडलेले आहेत. सर तुमचं मत काय, नाशिककरांनी सीएनजी गाडी नाही, सीएनजी गाडी घेतलीच नाही पाहिजे. पेट्रोल गाडी वापरा, डिझेल गाडी वापरा. तर मित्रांनो आपण आता सीएनजी उपभोक्त्याकडनं त्यांचे मत जाणून घेतले आहे. तर तुम्हाला काय वाटतं, नाशिकमध्ये सीएनजी गाडी घेणं कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये एका पुढच्या गाडी सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, ड्राईव्ह सेफ.